नमस्कार, आपण पाहतात दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। वाढलेल्या थंडीपासून काळजी घेण्याचं आरोग्य प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। श्रीगोंद्यात वाढला थंडीचा पारा। डिसेंबर महिन्यात अचानकपणे वाढलेल्या थंडीचा पारा घसरताना दिसत आहे। उबदार कपडे आदींचा वापर करण्याचा प्रशासनाने सल्ला दिला आहे। श्रीगोंदा तालुक्यात थंडीचा कडाका वाढत असून पहाटे आणि रात्री नागरिकांना तीव्र गारठा जाणवत आहे। उत्तर भारतातून येणारी थंड व कोरडे वारे, आकाश निरभ्र असणे आणि हिवाळी ऋतूचा प्रभाव यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे। थंडीमुळे सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून लहान मुले याचबरोबर वयस्क नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। नागरिकांनी उबदार कपडे वापरावेत, गरम पाणी व सूपचे सेवन करावे, तसेच पहाटे अनावश्यक बाहेर जाणे टाळावे। शेकोटी व हीटर वापरताना आग आणि धुरापासून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। शेतकऱ्यांनी पिकाचं संरक्षण करावं, तर पशुपालकांनी जनावरांसाठी उबदार निवाऱ्याची व्यवस्था करावी। सर्वच ठिकाणी नागरिक, लहान मुले शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करत असल्याचं चित्र श्रीगोंदा तालुक्यात पाहावयास मिळत आहे। सजग रहा व सुरक्षित रहा। आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।